आज मी बनवलाय झणझणीत मिरचीचा खुडा। पहिल्यांदा मिरची बारीक केली, लसूण सोलून बाजूला ठेवला। तडका पॅन मध्ये तेल ठेवलं, तेल तापवलं आणि त्यात जिरं टाकलं। तडका झालाय खतरनाक। इथे मी पॅन खाली घेतला आणि त्यात लसूण टाकला। मग त्याला परत गॅसवर ठेवला, त्याला खरपूस ब्राऊन केलं। आणि हो, गॅस थोडा कमी केला कारण मिरचीला नाही जळू द्यायचंय। मग त्या बारीक केलेल्या मिरच्या टाकल्या, वरून मीठ चवीनुसार बस। मग परत थोडं गरम केलं आणि तयार झाली झणझणीत मिरची लसूण चटणी। ह्यालाच महाराष्ट्रात मिरचीचा खुडा असं म्हणतात। भाजी नसेल तरी चालेल। सरळ, सो इझी। सगळे ट्राय करा आणि कमेंट करा किती मिरच्या सहन झाल्या। घरात काही नसलं तरी चटणी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत भारी लागते। ट्राय करा आणि सांगायला विसरू नका। ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।